बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत, दररोज काय नवीन दिसलं की मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या बस स्थानकामध्ये आहे आणि उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक हे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आहेत आणि त्यांनी आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला जवळपास 25 बस दिलेले आहेत. 50 बसची घोषणा केली आहे. 25 बस आता या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. 10 बस या धाराशिव आगारामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशा जिल्ह्याला एकूण 50 बसची घोषणा केलेली आहे आणि हीच बस आहे. या नवीन बस या ठिकाणी दाखल झालेली आहे. आता नेमकं या बसमध्ये काय सुविधा आहेत, जुनी बस कशी होती आणि नवीन कशी आहे, इथं आतमध्ये जाणार आहेत आपण. कशी बस आहे सुरुवातीला एक नजर टाकूया. ही लाल रंगाची बस आहे बघा. हे बघा, बसचा रंग लाल आहे. काही पांढऱ्या रंगाच्या बस होत्या. आता इथं ST प्रवाशाच्या सेवेसाठी ST असं नाव टाकलं, लोगो टाकलं, महाराष्ट्र राज्य परिवहन जय महाराष्ट्र टाकले खाली. बस ही नवीन बस स्थानकामध्ये दाखल झालेली आहे. आता बस कशी आहे, प्रवाशांना काय वाटते, कर्मचाऱ्याला, ड्रायव्हरला, कंडक्टरला मी सर्व प्रतिक्रिया दाखवणार आहे. मात्र एक नजर टाकूया बसवर. कसा रंग कसा आहे, बस कशी दिसते बाहेरून आणि काय आहे. पलीकडल्या साईडनं जाऊ आपण. थोडं इकडे या तुम्ही, कॅमेरामन इकडे या साईडला या. बघा, ही बस आता धाराशिवच्या बस स्टँडमध्ये आहे आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी या जिल्ह्यासाठी 50 बसची घोषणा केलेली आहे. 25 बस या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि ही एक बस इथं आलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असं लिहिलेलं आहे. अशोक लेलँड कंपनीच्या बस आहेत. त्या 25 बस दाखल झाल्यात. यापैकी इथं जी बस आहे स्टँडमध्ये दाखल झालेली आहे. मी आता बसमध्ये आतमध्ये प्रवेश करणार आहे. कसं आकार कसा आहे बसचा बाहेरून, परत एकदा नजर टाकू इकडं. हे बघा, इथं काय लिहिलेलं आहे वरी, इथं बॅटरी कक्षा असं लिहिलेलं आहे. ड्रायव्हर आहेत का मध्ये, ड्रायव्हर आहेत का मध्ये, थोडं बाहेर आहे. आणि हे उघडता येते का तुम्हाला, इथलं हे उघडता येते बरं. कशासाठी काय काय थोडं सांगा बरं. हे बॅटरी, ड्रायव्हरच आहेत ना तुम्ही, काय इकडे 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 असं या. काय नाव आहे तुमचं, नाव तुमचं काय नाव बालाजी कापसे. बरं, आता कुठून आणली, कुठली ट्रिप आहे आता तुम्हाला? आता मला बार्शी जायचं आहे. बरं, तुळजापूरून आलोय. आता बार्शी ट्रिप आहे. हे धाराशिव आगार आहे ना? हा, धाराशिव. बरं. बघा, ही बस आता इथं ही जी आहे ती बॅटरी कक्षा आहे इथं. बरं, आता पुढं काय बघूया अजून. इथं बघा, राखीव टायर कक्षा आहे. म्हणजे याच्यामध्ये टायर आहे का? बरं, आतमध्ये आहे. ह्याला उघडता येते. बरं बघूया. इथं सामान कक्ष बी आहे. इथं पलीकडे इथं पण सामान कक्ष आहे. पलीकडे पण सामान कक्ष, म्हणजे 3 इथं सामान कक्षासाठी ठेवलेलं आहे. 3 ठिकाण कप्पे राखीव आहेत. बरोबर आहे. ही राखीव टायर म्हणजे याच्यामध्ये स्टेपनी आहे, टायर, बॅटरी आहे. इथं आतमध्ये जाऊ आपण आणि बस कशी आहे आतमध्ये सुद्धा एक नजर टाकणार आहेत बसमध्ये. मात्र आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 3,45,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत, जे काही घडतंय ते दाखवणार आहे मी. इथं नवीन बस आहे आतमध्ये. थोडं आतमध्ये आपण बघू बस कशी आहे, दाखवा थोडं आम्हाला. पहिली बस, आत्ताची बस, नेमकं कसं बघूया आपण. जरा आतमध्ये बघू आपण बस कशी आहे आणि नवीन बस जी आहे ही नवीन बस कशी दिसते आहे आतमध्ये सुद्धा. किती काय याच्यामध्ये सेवा दिलेल्या आहेत, कशी फॅसिलिटी आहे. ड्रायव्हर आहेत का तुम्ही? हा, मग खाली बोललेत ना आपण. चला, आम्ही बघितलंच नाही तुम्हाला. कसं आहे बरं आता हे मला सांगा, सीट कशी आहेत बसची आहे काय? हे पहिले जुनी जी गाडी होती आपली, ती 44 सीटाची होती. आता जी आहे ती 41 सीटाची आहे. आसन क्षमता ही 41 आहे. पहिले 44 होते, आता 3 का कमी केले? कमी केलेत, पण हे असं सुटसुटीत केलेत, असे दाट नाही. बघ तुम्ही पेस कसा आहे. 3-4 सीट कमी झालेत, पण माणसाला आता थोडा त्रास होणार नाही, व्यवस्थित बसता येते. चार्जरची सिस्टीम केली बघा. प्रत्येकाला चार्जर आहे प्रत्येक प्रवासी ठिकाणी. आणि हे जे सीट आहे का, हे प्रत्येक सीट असं हे होत आहे, काय होतं माग ढकलता येतं मागं. हा, असं इकडून येतो, मी इकडून दाखवा. इकडून हे जे आहे ना, ठीक आहे, असं ठेवा. ते आरामदायी सीट आहे. ते हे 44 सीट होते गाडी. हा, 44 आणि आता 41 आहे. बरं, मला सांगा, हे घोषणा जी केली परिवहन मंत्र्यांनी, त्याबद्दल काय वाटतं बरं तुम्हाला? पहिला बस चालवताना तुम्हाला काय अनुभव? आता नवीन बस चालवली तुम्ही? नाही, घोषणा म्हणजे पालकमंत्र्याची एंट्रीच दबंग झाली. कसं काय? कारण की त्यांनी आले त्या दिवशीच बस आल्या ना. नाहीतर आज बस येणार कमीत कमी मला तर आठवणा बस नाही येऊन आलेल्या 5-7 वर्ष होऊन गेले. त्यांची एंट्री झाली त्या दिवशी 10 बस आल्या. आता टोटल 25 बस आल्या. त्या धाराशिव आगाराला 10 आहेत
तुळजापूर आगारला काय 10 आहेत का, उमरगा आगारला काय, कळमला 5 दिले म्हणजे कळमला काय 50 बस सगळ्या टोटल घोषणा केली. हा 50ची केली पण बहुतेक 50 आलं नाही अजून 25 आले आहेत. बरं 25 आठवड्यात येणार. हा येतील. मग काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटलं म्हणजे त्यानं ते म्हणत नाही का बोलले तसे चालले त्याचे वांधावे पावले तसे त्या प्रकारे त्यांनी जे बोलले ना कोणी आपलं पालकमंत्री सरनाईक साहेब त्यांनी म्हणले बस देतो नवीन, त्यांनी तात्काळ बस दिल्या. त्यामुळे त्यांनी पुढे अजून काय म्हणजे आता हे बस स्टँडचं काम जरा फास्ट करून व्यवस्थित अजून थोड्या गाड्या लागतात त्या, कारण की 10 गाड्यात काय होत नाही. 30-40 गाड्या लागतात धाराशिव आगारला, कारण जिल्ह्याचा डेपो आहे ना, शेड्यूल जास्त आहेत, लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे 10 गाड्या काहीच नाही. मग ती देतील अशी अपेक्षा अजून, आणि विश्वास आहे आता, कारण त्यांनी आलं त्या दिवशी एवढ्या गाड्या दिल्या म्हणजे एक विश्वास बसला आमचा तरी, आणि प्रवाशाचा पण बसेल. आपण प्रवासी आता बस तिकडे जायचं आपल्याला, प्रवासी बसवायचे बसमध्ये, त्यांची पण प्रतिक्रिया घ्यायची. हो जाऊ की, चला बरं बघू आपण. आता बघा, आता बस रिकामी आहे, रिकामी बस कशी आहे, काय सेवा आहे, पुढे कशा कशा सेवा दिलेल्या आहेत त्याच्यात, म्हणजे आता सीट कसे आहेत काय नाही, भारी सीट आहेत बसमध्ये. कंडक्टर येतील ना आता? हा येतील. बरं, काय नाव आहे कंडक्टरचं? जगदाळे साहेब म्हणून आहेत, जगदाळे. बरं, आता ह्याला काय ही काय दिलेलं आहे? हे दार, हे पहिल्या बसलं दार कसं होतं? पहिलं असं म्हणजे मॅन्युअल होतं, असं दरवाजा उघडायचा, कंडक्टर लावायचा उघडायचा असा होता. आता हे ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक बटनावर लागतं, कंडक्टरची गरज नाही, म्हणजे त्याला एवढा त्रास नाही. आता शेप आहे, एकदम मस्त आहे दरवाजा, स्टेरिंग चांगलं आहे, बरीच सिस्टम आहे. इकडून या. रिवर्सलासाठी आहे, रिवर्स स्क्रीन आहे, रिवर्सला स्क्रीन दिलेली आहे. हो, हे स्क्रीन दाखवा. स्क्रीन कशासाठी दिलेली? ते गाडी रिवर्स घेण्यासाठी दिलेली आहे. काय नाव आहे तुमचं? कुठं काय नाव आहे? मी बी ड्रायव्हरच आहे, बारक्या गाडीवर. कुठल्या बारक्या गाडीवर? बसा बसा, भारी झालं की. मग काय नाव आहे तुमचं? शरीफ खान पठाण. बरं, इकडून या. मला सांगा, आता ही बस नवी बघितली तुम्ही, बसमध्ये आला तुम्ही, हा, काय वाटलं बरं तुम्हाला? नाही ना, गाडी एकदम कम्फर्टेबल, मस्त गाडी. बर, ही सेन्सर गाडी असेल. हा, बघा आता बस कशी आहे नवीन, आणि प्रवाशाला काय वाटतंय. आपण या बसमध्ये, याच बसमध्ये प्रवासी बसवू. ज्यावेळेस ही बस निघणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला त्या प्रवाशाची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे. नेमकं प्रवाशांना काय वाटतंय. परिवहन मंत्र्यांनी इथं नवीन बस दिलेल्या आहेत, 50 बस आपल्या जिल्ह्याला मिळणार आहेत, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला 25 बस दाखल झालेल्या आहेत, आणि बसमध्ये प्रवासी सुद्धा प्रवास करायला सुरुवात झालेली आहे. मी धाराशिवच्या बस स्थानकामध्ये आहे. प्रवासी काय म्हणतात आपण प्रवाशाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. चला, चालू गाडी. चावी दिलेली का? बटन आहे गाडीला? चावी आहे. चला, हे दार लावा बरं. लाईट वाचते, लाल आहे ना, उघडा राहिला तर, आणि जरी असं लागतं परत, असं लागला की लाईट बंद होते. हा हा, आता उघडा. म्हणजे दरवाजा उघडा राहिला असं म्हणजे सिग्नल देतो एक प्रकारे. हा, आपल्याला ध्यानात येते की असा बंद करून टाकतो, म्हणजे ते गाडी चालू केल्याबरोबर सिग्नल त्यांना दार उघडा. हो, हा, लगेच. अच्छा, चला आपण पुढे त्या तुमच्या प्लॅटफॉर्म जाऊ आपण. आता प्लॅटफॉर्मवर कंडक्टर बी आमचा फोन का उचल नाही. गाडी थांबती ना, गाडी उभा सूर थांबायचं. हो, कसं अडचण येते गाडी. चला बारशे नारी चिकडे बारशे आदली बस ना मला, बारशे चिकरडे नारी. नारी चिकड चला बारशे 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 नारी चिकरडे चिकडे बारशे बारशे. बघा, आता ही बस जी आहे ना, नवीन बस सुरू केलेल्या आहेत. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी घोषणा केल्या, आणि ती खरंच आता सक्सेस झाली. ते आले पहिल्याच त्यांच्या एंट्रीमध्ये त्यांनी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यासाठी 5 नवीन बसची घोषणा केली. आता 25 बस दाखल झालेल्या आहेत, आणि 25 बस अजून पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहेत. वेगवेगळ्या आगाराला या बस वाटप करण्यात येणार आहेत. आता परिवहन मंत्र्याच्या पहिल्याच एंट्रीची ही जी चर्चा आहे सध्या बसची, आता प्रवासी बसमध्ये आहेत. बघूया आपण प्रवाशाची थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. नवीन बसमध्ये बसलात आपण, काय वाटतं बरं तुम्हाला? छान आहे बस. बरं, पहिल्या बसमध्ये
पहिल्या बसमध्ये आणि ह्या बसमध्ये फरक आहे. बर त्याच्यात त्रास व्हायचा, सीट वगैरे छान आहे तिथे. काय नाव आहे तुमचं? सूरज, कुठं चालले तुम्ही? बार्शीला. गाव? भूम. बर ह्या जिल्ह्यामध्ये आता 50 बस येणार आहेत. पालकमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. माहिती आहे पालकमंत्री कोण आहेत? नाही सांगता. बर प्रतापजी सरनाईक पालकमंत्री आहेत आता आणि परिवहन मंत्री पण आहेत ते. अभिनंदन आहे त्यांचं. क्या बात आहे. हो, काय सांगाल? काय नाही एकदम छान आणि मस्त. हा पहिली बस कशी वाटायची तुम्हाला? पहिली बस काय भंगार झालेल्या होत्या सगळ्या. बर नवीन बस मध्ये बसला मामा? छान आहे बस, हा? सीट चांगला आहे, छान आहे बस म्हणून. काय सांगा बरं कुठं चालले आता? बार्शीला. बर याच्या अगोदर प्रवास तुम्ही बसमध्ये केला होता? हो केलाय, खूपदा केलाय. कॉलेज आहे माझं कुठं? बार्शीला. येणं जाणं कंटिन्यू करतो. आता नवीन बस आहे, हो मग काय वाटतंय? चांगली आहे, खूप चांगली आहे. बघा नवीन बस मध्ये बसलेले प्रवासी काय म्हणतात बघूया आपण. काय ताई कुठं जायचं तुम्हाला? बार्शीला. बरं काय वाटतं आता नवीन बस आहे, बसचा तुम्ही प्रवास करताय, परिवहन मंत्र्यांनी बस दिल्या त्या जिल्ह्यासाठी, हो दिलेत ना. काय सांगाल बरं? काही नाही, कम्फर्टेबल वाटतंय बसमध्ये. चांगले. मामा काय वाटतं बस मध्ये? नवी बस आहे, जुनी नाही? चालू झाली नाही. मी पहिल्यांदाच बसलो तर अजून काय सांगू. अजून प्रवास केल्याशिवाय कळणार नाही कशी पळते ते. हा हा मग सांगता की पुणे चांगली पळीवर सांगायची. अजून पळली, अजून बस पळलेली नाही. बसलोच आम्ही आहे. पहिल्यांदा बसलात का? हो, मामा पहिल्यांदाच बसलो. होय. काय वाटलं नवीन बस आहे आता? बरं आहे. बोला, काय म्हणता? काय नवीन सांगा? बस अतिशय आरामदायी आहे आणि साध्या दरात असल्यामुळं प्रवास पण एकदम भारी होतो. खरं तर प्रवास सुद्धा साध्या मार्गाने म्हणजे चांगल्या मार्गाने होतो. त्यामुळं आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत प्रतापराव सरनाईक यांचा अतिशय आभार मानतो. कुठं काय नाव तुमचं? माझं नाव प्रशांत बदाले, कुठले आहेत तुम्ही? नारीमधले. बर बर अतिशय चांगलं आहे. बर नवीन बस याच्या पूर्वी कधी बघितलं? ह्या दोघं आम्ही लातूर बस डेपोच्या गाड्या बघितल्या होत्या. कंडिशन मध्ये गाड्या एकदम भारी आणि कमी वेळेत जलद आणि सुकर प्रवास आहे. आपल्या डेपोच्या आता आम्ही बसलोय, चांगले एकदम भारी आहे डेपोच्या गाड्या वगैरे चांगल्या आहेत. आता पहिल्या गाड्यांचा मेंटेनन्स भरपूर झाल्यामुळे थोड्या रिपेअर करण्यासाठी ते गेल्या पाहिजे आणि नवीन बस आल्या पाहिजे. त्याबद्दल चांगला मंत्रिमंडळ निर्णय घेतला. बघा पुढं काय म्हणतात प्रवासी, बघूया आपण आणखीन. काय सांगाल बाबा? काय वाटतं? बस नवीन आहे, नवीन बस मध्ये प्रवास भारी वाटतं, चांगले आहे बस. पहिल्या लय खराब होते, पहिल्या लय खराब होत्या बस. पहिले खराब होते. हो कुठे चालले तुम्ही? काय नाव तुमचं? तांबोळी. बरं काय करता तुम्ही? मी जॉब करतो कुठं? पुण्याला. बरं आता कुठं चालले? पुण्याला ही बार्शील पर्यंत जाणार? 12 पर्यंत जाणार आहेत. बरं आता नवीन बस मध्ये बसला तुम्ही, काय वाटतं तुम्हाला? चांगली आहे गाडी, चांगलं वाटतं. त्याच्यापूर्वी कसं होतं? यापुढे काय ते आवाज लय येत होता गाडीमध्ये, खळखळ बसले की डोकं दुखायचं. आता यात आवाज तर येणार नाही कमीत कमी. काय ते कुठं जायचंय? बार्शी. काय नाव आहे? अवंतिका. बरं काय वाटतं आता नवीन बस मध्ये प्रवास करताय आपण? छान वाटतंय. छान. पहिल्या बसपेक्षा काय ह्याच्यात बदल काय वाटतं? खूप बदल आहेत. काय बदल आहे? चांगली आहे बस, नवीन आहे, चेअर ते ठीक आहेत. काय सांगाल? प्रवास करताय बसमधून तुम्ही? आता पालकमंत्र्यांनी इथं नवीन बस दिल्यात, 25 बस आल्यात, पण अजून 25 येणार म्हणजे 50 बस येणार. त्याबद्दल पालकमंत्र्यांचे धन्यवाद. हे बस व्यवस्थित वाटते, बसायला कम्फर्टेबल आहे आणि USB चार्जिंग पोर्ट आहे चार्जिंग करण्यासाठी. बघा इथं मोबाईल चार्जिंगला लावलंय. सोय केली यांची बरं का? होय सेवा झाली का? सोय झाली तुमची? खरंच चालू आहे का? लावा बरं त्याला. चालू झालं नाही व्यवस्थित. बस चालू झाल्यानंतर चालू होते, अजून नाही चालू झालेले सर. तुमची सोय झाली? हो सगळं सर. काय वाटतं बरं? मस्त वाटतं सर. पहिल्या बसमध्ये काही सुविधा नव्हत्या आणि बसण्यासाठी कम्फर्टेबल आहे, त्या सर्व गोष्टी होते. आणि पहिल्या बस ज्या होत्या त्या जुन्या फारस आवाज करत होता भरपूर, त्यांनी सर कम्फर्टेबल आहे पूर्ण झाले. सगळ्या सुविधा घेतलेल्या आहेत. हो ट्रॅव्हल्सला मध्ये ज्या सुविधा असतात ना त्या सगळ्या सुविधा घेतलेल्या. सीट पे कम्फर्टेबल केले, पाठीमागं पुढे मागं ॲडजस्ट होतं. अच्छा हो काय सांगाल? खूप छान आहेत. काय नाव आहे? वैभव माळी. प्रथम बसलात नवीन? हो प्रथमच बसलो. 6 महिन्यात पहिल्यांदा एसटीत बसलो. खूप भारी वाटलंय. काय म्हणलं? भारी वाटतं. आता जायला पहिल्यांदा बसला, आता कशी चलते त्यानंतर आणखी कसं फिलिंग होते कळेल आम्हाला. काय चाललंय कंडक्टर साहेब? चिल्लरचं वांदा झालेलं आहे. 1 रुपया 2 रुपये दुसरं आता त्याला काहीतरी पर्याय काढायला पाहिजे का नाही? काय तुम्हीच पोचवायचं साहेबापर्यंत काय आता तुमच्या माध्यमातून. चिल्लरचं काय वांदा येते? 1 रुपया वाढला 2 रुपये वाढवला आहे, त्याच्यामुळे ते एक तर राऊंड फिगर मध्ये केलं तर बरं होतं सर. प्रवाशाचं असं मग कसं मिळालं होतं सगळं? काय आता करायचं, 200 रुपये चिल्लर घ्यायचे, चिल्लरची परत. त्याची ते सेवा तर त्याला पुन्हा बरं. आता ह्या त्याचे 4 रुपये राहिले हो का? हा ध्यानातच राहायला पाहिजे. मग ती आता ते एकतर लिहून मग ती कसं करायचं सर. बरं आता नवीन बसचा प्रवास करताय आज तुम्ही,
प्रवासी पण बसलेले आहेत बसमध्ये. धड 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 आवाज कसा येत होता का नाही? हा आता साहेबांनी एकदम मस्त काम केलेलं आहे. कोणत्या साहेबांनी? आपले हे परिवहन मंत्री साहेबांनी हा. पहिल्याची एंट्री झाली त्यांनी. सरनाईक साहेबांनी नंबर 1 काम केलं. म्हणजे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री तर त्याप्रमाणे आम्हाला जुक्त माप दिलंय. त्याबद्दल आम्ही धाराशिव म्हणजे जिल्ह्यातर्फे त्यांचं आभार व्यक्त करतो. काय नाव तुमचं? तात्यासाहेब बबुराव जगदाळे. कुठले आहेत तुम्ही? इथं ह्या डेपोचं धाराशिव. किती वर्ष आहे तुम्हाला आता नोकरी करता तुम्ही? 30-32 वर्ष झाले. असा अनुभव आला कधी नाही बसचा? नाही बस काय सगळे जुन्याच बस पडल्या का आता? आता बरं काय करायचं आता साहेब. म्हणजे साहेबांनी जे केलंय ते आमच्या म्हणजे जिल्ह्याला अगदी जुक्त माप दिलं आणि म्हणजे सर्वसामान्याची जाण असलेले साहेब आहेत. हा म्हणजे सर्वसामान्याचा काय विषय कसं काय म्हणतो? तुमची जी मुलाखत बघितली मुंडेची पप्पू मुंडे म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिकाच्या घरी जाऊन त्यांनी भोजनाचा स्वाद पण त्यांना तेवढ्या मोठे बाकीचे एवढ्या लोकांचं म्हणजे निमंत्रण असताना सुद्धा बाकीचं टाळून साहेबांनी आज संजय मुंडेच्या पप्पू मुंडेच्या घरी जाऊन जे म्हणजे हे केलं म्हणजे ह्याच्यातूनच त्यांचं प्रचिती येते की सर्वसामान्य दिवशी पुन्हा लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांनी म्हणजे ही सगळी घोषणा तर प्रत्यक्षात उतरवली ही म्हणजे गाड्या लगेच तातडी नाही ते सगळं. पप्पू मुंडेला मदत पण केली. पप्पू मुंडेला मदत पण केली आर्थिक म्हणजे तुमच्या ह्याच्यातूनच माध्यमातूनच समजलं. त्याबद्दल अजून एकदा साहेबाचे तुमचे सर्व आपल्या टीमचे सर्व आभार मानतो. किती बस आलेल्या आहेत आपल्याकडे? आता प्राथमिक तर आता सध्या 10 आहेत पण हां सध्या 10 आलेले आहेत पण अजून येणार सर आणि 100% साहेबामुळे जुक्त माप मिळणार. आशा आहे तुम्हाला? कर्मचारी अपेक्षा करतात परिवहन मंत्र्याकडून. चाचा कहाँ जा रहे हो आप? मैं बार्सी जा रहा हूँ. कैसी बस कैसी लगती है? नए बस में बैठे आप बहुत घूम रहे थे इधर से उधर जब. अच्छे लग रहे तो क्या है नहीं पुरानी बस समझे क्या जब से घूम रहे थे आप? समझे समझते कैसा नहीं. पहली बस का क्या है तो उसका मुद्दत हो गई थी उसकी ज्यादा. इस वास्ते क्या है प्रवास में गाड़ी में बैठना उतरना चढ़ना क्या और उसमें आवाज आना धड़धड़ करना रास्तों में बंद पड़ना सब ऐसी हालत थी. साहब ने जो निकाले सो बहुत अच्छे निकाले. बड़ी अच्छी बात. साहब ने तुम बोलना भी पालक मंत्री क्या बोल मंत्री साहब ने जो अभी जो गाड़ियाँ दिए जनता के वास्ते बहुत अच्छा हुआ. आराम की बात होगी बहुत अच्छी बात. ऐसे ये गाड़ी में सुख सुविधा भी है. कौन सा गाँव है तुम्हारा? हम रहने वाले उस्मानाबाद के थे लेकिन मोडली में जा रहा हूँ. अच्छा यहाँ पे ज्यादा बस दिए उन्होंने अभी. वही ना बड़ी अच्छी बात हुई ना. बढ़िया काय सांगाल? काय नाही सुखकर प्रवास वाटतोय. चाची कैसा लगता है? कहाँ जा रहे हो अभी? वहीं जा रहे हैं. कहाँ? दोनों साथ में जा रहे हैं? साथ में जा रहे. बस में बैठे हो अभी इसमें कुछ आवाज नहीं आता आएगा अभी क्या लगता है आपको? अच्छा लग रहा है. अच्छा आहे. बघा प्रवासी काय म्हणतात मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवतोय. कुठं चालला मॅडम? बार्शी. नवीन बस आता पालकमंत्र्यांनी बस दिली म्हणजे घोषणा केली सरकारने आणि इथं 50 बस येणार आहेत आता 25 आल्यात. गाडी छान आहे पण भाडेवाढ केली सर्वसामान्य जनतेला त्यांच्या खिशाला झळ पुसते त्या भाडेवाढ केल्यामुळं. तर भाडेवाढ करू नका असं माझं म्हणणं आहे. हो बाबा काय म्हणता? काय म्हणता बसमध्ये बसणार तुम्ही? नवीन बस आहे. समाधानी आहे. समाधानी आहे. बरं बघा इथं आता ही बार्शीला निघालेली बस आहे आणि नवीन बस कंडक्टर ड्रायव्हर काय म्हणाले प्रवासी काय म्हणतात. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या काळामध्ये आता इथं नवीन बसची घोषणा झाली. ते उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनी आपल्या या जिल्ह्यासाठी 50 बसची घोषणा केली आणि बससुद्धा दाखल झाल्या. 25 बस दाखल झालेत. नवीन बस कशी आहे? बस काय वाटतंय नेमकं? प्रवाशांना काय वाटतंय? कंडक्टर ड्रायव्हरला काय वाटतंय? मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. नवीन काय दिसलं की आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा विषय दाखवलेला तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि हे आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची वर 3,45,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव. बस कशी आहे आता?
का खाली ऐसा स्टेट में